नमस्कार. नमस्कार. आजीबाईचा नमस्कार घ्या. दादा आवाज कमी करा थोडा. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? छान आहे. छान आहे का? तू कशी आहे? चांगली का? इकडे पिऊ आहे बघा. पिऊचा एकदा नमस्कार घ्या. हाय पिऊ. हाय कर बाळा. हाय कर. आज पिऊला बघा पण वाटत नसेल कारण की पिऊची आंघोळ राहिलेली आहे. आणि प्रॉब्लेम असं झालेला आहे की आमची काल रात्रीपासून लाईट नव्हती तर माझं दोन्हीही मोबाईल चार्जिंग नाही आहे. आणि चार्जिंग नसल्यामुळे मी आता गोप्रोमध्ये व्हिडिओ घेतो आहे. तर थोडा तुम्हाला काळा वगैरे दिसत असेल थोडं सहन करा. आणि काल व्हिडिओ का आला नाही कारण की काल मी थोडं कामात होतो त्यामुळे व्हिडिओ शूटच नाही केला. शूटच नाही केलं तर अपलोड कसा करणार हो की नाही. तर हा विषय तो. चल ग बोल. तुझं कडावर काय माझ्या कडावर काय तुझं? हां चल खाली हो. गेलं कोण घेतं आता कोणाची बारी येईल घ्यायची? इकडे कोमल कती सगळा. कोमल ड्रेस छान घातला आहेस. थँक्यू. कितीचा आहे? कुठून घेतला आहे? ऑर्डर केला ऑनलाईन ऑर्डर केलं काय? मग या ड्रेसची लिंक वगैरे देणारच का? देते ना. तर मित्रांनो या ड्रेसची लिंक दिलेली आहे का आपल्या याच्यामध्ये टॅग केलेल्या प्रोडक्टमध्ये देऊन चेक करू शकता. काय पॅन्ट बी आहे का त्याला? वा. काय ढोकळा होतोय का? ढोकळा करणं चालू आहे. ढोकळा काय मेकअप बी आला का? सकाळपासून काय झालंय माहिती आहे का? त्या मेकअपवर नजर आहे तिची सारे सकाळपासून. मेकअप 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 काय करायचं मेकअप एवढं सांगा बरं. हा अवघड काम आहे बाबा. काय रे बोल. बरं बरं. बघतो मी चेक करतो. बरं बघतो मी. माझा व्हिडिओ चालू आहे चेक करतो. हां हां. तर व्हिडिओ तो क्लोज करायचा राहिला आहे. तो कट मारावा लागणार तेवढा 30 सेकंदाचा. बोलायला काय ग? अगं बोल. अगं बोल 2 मिनटं सगळ्यांना. जेवढं तुझ्या नरड्यात आवाज येईल तेवढा सगळा आवाज काढ. काय होतंय माहिती का? जरात आवाज काढते. हॅ करते. आता शांत बसली. हां मला माहिती तू शांत बसणाऱ्या मधली नाही आहे का? तुझा जन्म शांत बसण्यासाठी झालेला आहे का? नाही. हां तर त्या पद्धतीने शांत परी काहून फेऱ्या मारायला लागली मला तू? फेऱ्या कोण मारती मला? हां तर असा यांचा विषय आहे. मला निघायचं आहे तिकडे ऑफिसला कारण की कालपासून लाईट नव्हती. माझी व्हिडिओ वगैरे शूट करायची राहिलेले आहेत. हिला कोणीतरी घ्या रे आता. थोडा वेळ म्हणते. आणि आम्हाला जायचं बघा तुळशी बागेमध्ये शॉपिंगला. कोमलला मला नाही. कोमल मला बी जायचं. परी आता शाळेत जाणार आहे. मग काय तू घरीच थांब. तर माझ्या घरातलं दांगडो वगैरे तुम्हाला ऐकू येतच असेल. काय करणार? आतापासून रडायचं का? आतापासून वेडे. हां आता ह्या पोरीचं काय माहिती आहे का? ही जी पोरगी आहे ना एक तर तिच्या मम्मीकडे राहती, माझ्याकडे राहती ना दुसऱ्याकडे राहती. पण तिला मग आम्ही दिसलं नाही पाहिजे. त्या बाई हे बघ नाहीच हे बघ गेली ऐक नाहीच म्हणते पण. हां बोल. हां घे बोल ना. मी करू का कॅमेरा? कर ना. ठीक आहे. पुढचा व्हिडिओ परी शूट करणार आहे. हां जा हो खाली हो पहिले. चला परी तुम्हाला व्हिडिओ बोलून दाखवेल थोडं. जा चला. आता आपण नाही घरात आलो. मी बी घरात नवे आले. आता मी इकडे जाणार आहे. शाळेत जाणार मी आता
पप्पासोबत शाळेत गेले होते. मम्मीसोबत अजून माझी पिऊ आली होती आणि बहीण आली होती. मी गेले होते. आता मी गोळा खेळत होते तिकडं. मला मध्ये लागले तिकडं. मग तिकडं मी खेळले होते. मग रात्री झोपले होते. रात्री खाल्लं काहीतरी. रात्री मग झोपले. काय खाल्लं होतं ते सांग ना. काय खाल्लं होतं तूच सांग काय खाल्लं होतं रात्री. तर तुम्हीच सांगा. तू भाकर नव्हती खाल्ली का. भाकर खाल्ली. कैरी खाल्ली होती मी आता. हो का. मग झोपून झाले. मग कळालं का मित्रांनो तुम्हाला. समजली काही भाषा इथे. ती पिऊ आहे का. ती आंघोळ करायचं नाहीच म्हणते आणि डोक्याला मालिश करायची असेल तर ती पण नाही म्हणते. हे बघा नुसतं तिकडं कुस्त्या चालू आहे. आता मला व्हिडिओ चालू आहे ना आईचं चालू आहे. जान दो सीधा जाती है तो जान दो. पे आवाज नाही करायचा. पूर्वी नंगो पुंगा आले तिला कसं घेऊ होतं व्हिडिओत मी. कपडे घातलेले नाही ना. जमत नाही ते. जमत नाही जमत तर नाही जमत नाही का मित्रांनो. सांगा बरं आता. आई आली की भीतीच ती. अवघड यांचं बाबा. हा आणि आज काय माहिती का. आज नाही का आईचा आणि कोमलचा एक पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट 18 या यूट्यूब चॅनलमध्ये. ते तुम्हाला दाखवू आम्ही. शेअर करू तुमच्यासोबत. आणि शेअर करू म्हणजे तुमच्यापर्यंत येईल नसतो पॉडकास्ट असं नाही आहे. आणि हे बघा इकडे एक प्रकारचे चिक्कू भेटतात. हे दिसत आहे का तुम्हाला. हे बघा हे जे चिक्कू आहे ना हे आपल्या इकडचे नाही आहेत बघा. हे बाहेरून इम्पोर्ट झालेले आय थिंक. कारण की हे चिक्कू गोड तर लागतात पण ते चव नाही लागत जे आपल्या बाकी ठिकाणी लागतात. बाकी ठिकाणी म्हणण्यापेक्षा जालन्यामध्ये वगैरे आम्ही खात होतो ना त्याची जशी चव लागायची ना ह्या चिक्कूची चव तशी लागत नाही आहे. हे वेगळ्याच क्वालिटीचे चिक्कू आहेत बघा. कदाचित असं मला वाटतं की हे जे आहेत ना हे कुठून तरी इम्पोर्ट झालेले चिक्कू असेल. हो की नाही. मला तरी असं वाटतंय. कोमल तुला काय वाटतंय ग. कुठून इम्पोर्ट झालेले चिक्कू. हां अरे 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 एक्सपेरिमेंट चालू आहे तिकडे. आई इकडे घेऊन आलेली आहे पिऊला जरा. कारण की आवाज वगैरे जास्त रडण्याचा आवाज झाला नाही पाहिजे. कारण की आपण इकडे राहतो तर आपल्यामुळे बाकी लोकांना त्रास झाला नाही पाहिजे हेच आमचा हेतू असतो. आणि त्याच पद्धतीने आई पण विचार करत असते की बाबा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. म्हटलं चला काल पण व्हिडिओ नाही गेला आज परत नाही गेला परत सगळेजण खोळंबतील. सगळेजण म्हणजे बघतात काही लोक आहेत वाट बघणारी व्हिडिओची. त्यामुळं मी डेली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न तरी करतो मिनिमम. पण एखाद दिवशी नाही होत तर त्या दिवशी थोडं सांभाळून घेत जा. म्हणजे मी आधी तुम्हाला इन्फॉर्म नाही करत कदाचित नाही करत त्यासाठी सॉरी बाबा. पण असा काही विषय आहे. पॉडकास्टमध्ये काय असतं माहिती आहे का. लास्ट टाईम मी एक पॉडकास्ट दिला तुम्ही बघितला होता. पण तिथं पण बरेच लोक कमेंट करत होते की दादा कोमलचा आणि आईचा आम्हाला पॉडकास्ट बघायचा आहे त्यांचं. तर ते त्यांचा पॉडकास्ट होणार आहे आज. आणि तो झाल्यानंतर मग रोहिणीचा पॉडकास्ट घेणार आहे रामासोबत. तर अशा त्या जोड्या फिक्स केलेल्या आहेत की त्यांच्यासोबत पॉडकास्ट घ्यायचा आहे. तर बघू आता काय होतं आहे काय नाही. सगळं काही कळेलच तुम्हाला. 1-2 दिवसात तो व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ आला की बघा कसं आहे काय नाही. यांची तयारी तर चालूच आहे पॉडकास्टची. कालपासून जरा विचारत पडले त्या बाया की काय उत्तर द्यायचे काय उत्तर द्यायचे काय उत्तर द्यायचे. पण पॉडकास्ट म्हणजे प्रश्न उत्तर नसतात. पॉडकास्ट म्हणजे असतो की हां चर्चा 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 असते. ती एकाला सगळं माहिती असतं. एकाला सगळं माहिती करून घ्यायचं असतं आणि बाकीचे लोक त्यांची माहिती ऐकतात. कळलं का. त्याला म्हणतात पॉडकास्ट. तर असा यांचा विषय आहे. आणि काल मी एक टेबल आणला होता बघा. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला का नाही ते माहीत नाही. तो टेबल पण मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याची क्वालिटी पण दाखवतो तुम्हाला. ओके. तर चला मी काय करतो आता ही चिक्कू वगैरे जे आहे ना कवाच हातात घेऊन फिरतो आहे हे एकदा पोटात टाकून देतो आणि लागलीच तुम्हाला भेटतो. कारण की अर्ध्या तासामध्ये असं जेवणच करायचं म्हणून एका चिक्कूमध्ये ओके होऊन जाईल. तर चला एक 10 ते 15 मिनिटांचं तुम्हाला भेटतो. ओके चला.